नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. कारणही तसंच आहे की आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. त्यामुळे वटपौर्णिमा आणि स्त्रीचं मानसिक आरोग्य याचा कसा परस्पर संबंध आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की परंपरेनुसार आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण स्त्रिया खूप उत्साहाने साजरा करतात. मग हा सण आणि या सणाशी त्या स्त्रीचं मानसिक आरोग्य याचा काही संबंध आहे का? तर हो, नक्कीच. परंपरेने वटपौर्णिमा हा जो सण आपण साजरा करतो त्यामागे स्त्रीचं मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा खूप जवळचा संबंध आहे. एखाद्या स्त्रीच्या भावना, तिच्या मनातील आनंद हे या सणाशी जोडलेलं असतं. सण म्हटला की प्रत्येक स्त्री हुरहुरणे आनंदाने तो साजरा करत असते. आणि स्पेशली संक्रांत, वटपौर्णिमा, हरितालिका हे सण असेल तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. कारण हे स्पेशल स्त्रीचे म्हणजे महिलांचे सण आहेत असं आपण म्हणतो. मग आपण बघूया की वटपौर्णिमा आणि स्त्रीचं मानसिक आरोग्य याचा नेमका कुठला संबंध आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटवृक्षाखाली जातेच. म्हणजेच वटवृक्ष म्हणजेच काय, तर वडाचं झाड. ती या वडाच्या झाडाची पूजा करायला ती जाते. त्यावेळेस ज्यावेळी ती वटपौर्णिमेची पूजा करते, म्हणजे त्या वडाच्या झाडी पूजा करायला जाते, त्यावेळेस त्या वडाच्या झाडापासून ज्या पारंब्या असतात त्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यासोबतच जे तिचे जी काही मासिक पाळीचे जे काही आजार असेल किंवा समस्या असेल त्या कमी होण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर तिचे केस वाढणे, म्हणजे वडाच्या झाडांपासून आपल्या स्त्रीला खूप असं जे काही शारीरिक दृष्ट्यासुद्धा खूप फायदा होतो. पण आपण बघूया मानसिकदृष्ट्या काय फायदा होतो. तर मानसिकदृष्ट्या स्त्री वटपौर्णिमेला आपल्या पतीला एक दीर्घायुष्य लाभावं म्हणून ती वडाची पूजा करते. पण ही वडाची पूजा करताना ती एक साज शृंगार करते. ती आपल्या घरी राहते, आपल्या लोकांमध्ये राहते, आपल्या पतीसाठी ती सजते, ती मुरडते. आणि त्या सजण्यामध्ये, मुरडण्यामध्ये तिला एक आनंद मिळतो. आणि तो आनंद कसा मिळतो, तर कुठल्या निमित्ताने मिळतो, तर या वटपौर्णिमेच्या पूजेमुळे मिळतो. त्यामुळे स्त्रीला जेव्हा हा आनंद मिळतो सजण्याचा, एक कुठेतरी बाहेर जाण्याचा, 4 मैत्रिणीशी गप्पा करण्याचा, आणि यामुळे ती मनातून खूप सुखावून जाते, आनंदी जाते. त्यानंतर तिचं आणि तिच्या पतीचं एक नातं निर्माण होतं. ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे मागणं मागत असते असं आपण म्हणूया. तर हे मागणं म्हणजे काय, तर हा एक करार नाही आहे, तर तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा 7 जन्म हाच पती मिळवावा म्हणून केलेली एक प्रार्थना असते. या प्रार्थनेतून तिच्या नवऱ्यावरचं प्रेम हे द्विगुणित होत जातं. पती आणि पत्नी या दोघांच्या नात्यात जो प्रेम, विश्वास निर्माण व्हावा लागतो, तो या नात्याने छोट्या छोट्या गोष्टी, उत्सव जे आहेत ते आपल्याला द्विगुणित करता येतं. त्यामुळे एक फायदा होतो की पती पत्नीमधलं रिलेशन चांगलं होतं. पत्नीला पतीविषयी आदर वाटतो, प्रेम वाटतं, आणि या भावना दरवर्षी वाढत जातात. परंतु हे झालं एक गोष्ट. परंतु काही स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा म्हणजे वडाची पूजा करू शकत नाही काही कारणाने. मग त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात की मी वडाची पूजा केली नाही, मग माझं काही वाईट होईल का, समाज मला वाईट म्हणेल का. आणि यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडूही शकतं. पण असा विचार मनात आणू नये.
आपापल्या परीने ज्यांच्याकडून ते पॉसिबल आहे, बरेचदा ऑफिसच्या कामामुळं किंवा इतर काही गोष्टींमुळं आपण वडाची पूजा नाही करू शकत, तर ती मनोमनी तुम्ही प्रार्थना करून ते करू शकता आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता. जी काही वडाची पूजा आहे त्यामुळे काय होतं की 4 नाही तर 10 बायका त्या वडाच्या झाडाखाली मिळतात आणि एकमेकींना बघून हळदी कुंकू लावतात, हसतात. जुन्या काळीच नाही तर आताही काही ठिकाणी झोपड्यावर झोके घेतले जातात आणि त्यांना एक दिवस मिळतो आनंद उत्सव साजरा करण्याचा आणि त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात कुठलेही टेन्शन्स असेल, डिप्रेशन असेल किंवा फ्रस्ट्रेशन असेल, कुठले विचार त्यांच्या मनात सतत घोळत असेल, तर त्या काळापुरते ते विचार दूर केले जातात आणि त्या आनंदाने त्या उत्साहात सहभागी होतात. तर अशा प्रकारे वटपौर्णिमा ही नुसती आपल्या आरोग्यासाठी किंवा रूढी परंपरेने चालवलेला सण आहे असं न मानता ती महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तेव्हा आपणा सर्व भगिनींना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हो, जर प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.